घरचे लेकरं पण कंटाळे असतील रोज रोज तेच ते पोळी भाजी खाऊन. आजची आपली रेसिपी होणार आहे पालकपुरीची. तुमची पण पालकपुरी अशीच टम्म फुगणार, फक्त या पद्धतीने एकदा बनवून बघा. त्यासाठी मी इथे एक जुडी मस्त पालक घेतलेली आहे. त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे, जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तसं. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, कुकर मध्ये टाकायचं, शिट्या करून घ्यायच्या त्याच्या 2. तर कुकर मध्ये 1 ते 1.5 ग्लासच पाणी टाकायचं आणि कुकर मध्ये शिट्ट्या झाल्याच्या नंतर लगेच त्या पालकला आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गरम पाण्यात जास्त वेळ ठेवायचं नाही. थंड पाण्याने स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं. त्यानंतर मिक्सरचा जार घ्यायचा, त्यात पालक टाकायचं. त्यानंतर इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे, 2 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून मिक्स करून घ्यायचं. गव्हाचं पीठ घेतलं, यात पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं जे आपण पालकचं बनवलं होतं. आणि तिळाचा वापर इथं आपल्याला जास्त प्रमाणात करायचा, कारण ती बिना तिळाची तर पुरी होतच नाही. त्यानंतर थोडासा ओवा घेतला, हातावर चोळून घ्यायचा जेणेकरून पूर्ण वास येईल. चवीपुरतं मीठ घ्यायचं, त्यात टाकून घ्यायचं आणि पूर्ण हे मिश्रण घट्टसर चुरून घ्यायचं. आणि यात आपल्याला दुसऱ्या पाण्याचा बिलकुलच यूज करायचा नाही. यात जे आपलं पालक उरलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं. तेच पाणी टाकून आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं. आता पॅन मध्ये मस्त तेल गरम करायला ठेवलं, मी छोटासा उंडा करून घेतला हातावर. मस्त याला तेलाचं कापडा खाली ठेवलं जेणेकरून आपल्या पुऱ्या व्यवस्थित लाटल्या जातील. कधी पण पुऱ्या लाटताना खाली असं कापड ठेवायचं तेल लावून, जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त लाटण्यात येतील आणि खाली चिटकणारही नाही. पुऱ्या आपल्याला कधी पण जाडसरच लाटायच्या, तरच आपल्या इथं पुऱ्या टम्म फुगतील, नाहीतर मग पुऱ्या फुगणार नाहीत. आता आपली पुरी तर मस्त तयार झालेली आहे. आता याला मी फ्राय करून घेत आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आपली पुरी मस्त फ्राय होत आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवरच फ्राय करायची आणि लवकरच आलट पालट करून घ्यायची, नाहीतर पुऱ्या करपण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता आपली बघा, तुम्ही बघू शकता बिना सोडा टाकता आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे. या ट्रिकने एकदा तुम्ही पुरी बनवून बघा, नक्कीच तुमची पण पुरी अशी टम्म फुगणार आणि लेकरांना पण खूपच जास्त आवडणार. आता मी तुम्हाला इथं दुसरी एक पुरी लाटून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल की मी कसं लाटत आहे. कधी पण पुऱ्या आपल्याला जाड लाटायला ना तरच ते जास्त टम्म फुगतात. जर का तुम्ही पातळ लाटल्या ना तर ते फुगत नाहीत. आता इथं आपली हे पण पुरी बनवून तयार आहे. आता याला आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर जेव्हा पण पुरी आपण तेलामध्ये टाकतो ना तर हलक्या हाताने टाकायची आणि कधी पण पुरीला एक साईडनं चांगलापणे तळू द्यायचं, त्यानंतरच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं. जास्त वरी खाली करायचं नाही. आता आपल्या पुऱ्या मस्त तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. थँक्यू.